वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण करण्यात आली आहे का असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात येतोय। वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण होते का असे प्रश्न कुठेतरी उपस्थित होत आहेत। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण होते का असं सुद्धा समोर आलेलं आहे। आज सकाळीच आपण वाल्मिक कराड संदर्भात अपडेट पाहिले की त्याचा प्रोडक्शन स्टुडिओ सुद्धा आहे, मात्र त्यानंतर आणखी एक मोठी अपडेट समोर येते आहे। महादेव गीतेकडून मारहाण होते का असा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण झालेली आहे का, मारहाण होतीये का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। बीडमधलं हे प्रकरण आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि जे सगळे आरोपी आहेत त्यांच्यावर आपण पाहतो ते सगळे जेलमध्ये आहेत, मात्र या जेलमध्ये त्यांना मारहाण झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून त्यांना मारहाण होते का, बरं ही मारहाण का होतीये, कोण करतंय आणि कशासाठी करतंय हे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत। मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण होतीये अशी चर्चा आहे, अशी माहिती सध्या समोर येते। आपण बातमी पाहतोय बीडमधून। आणि कराडने खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागामधून ही मारहाण झाली आहे का असा सुद्धा सवाल कुठेतरी उपस्थित होतोय। त्यामुळे हे सगळे आरोपी जेलमध्ये आहेत। वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले सुद्धा जेलमध्ये आहे, मात्र अन्य लोकांना या केसमध्ये खोटेपणाने अडकवलं असा त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे ही मारहाण झाली आहे का हा प्रश्न आहे आणि त्यामुळे ही खरोखर मारहाण झाली आहे का असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय। कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण करण्यात आली आहे का, त्यावेळी पोलीस काय करत होते, अनेक प्रश्न प्रलंबित होत आहेत। मात्र महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झाली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। अधिकचे अपडेटवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय खोटे आरोप लावले गेले आणि त्यामुळे ही मारहाण झाल्याचं समोर येते, काय नेमकं घडलेलं आहे जेलमध्ये? नक्कीच बीडच्या कारागृहात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींसह बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी तसेच बीडमधील बनावट नोटाच्या प्रकरणातील आरोपी देखील या ठिकाणी आहेत। आज सकाळी हे कैदी सगळे ज्यावेळेस बाहेर आले होते त्यावेळेस या कैद्यांच्या दोन गटामध्ये वाद झाला। यावेळी बापू आंधळे खून प्रकरणातील जो आरोपी आहे महादेव गीते आणि सोनवणे यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर याच ठिकाणी असलेल्या सुदर्शन गुलेला देखील मारहाण झाली, तसेच वाल्मिक कराडला देखील मारहाण झाल्याची माहिती आहे। याबाबत आता जेल प्रशासनाचे जे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी वेळीच परत हा प्रकार सगळा आटोक्यात आणला। या ठिकाणचा जो प्रकार आहे तो त्या कैद्यांना तातडीने बाजूला हटवत त्यांना अगदी उदय, तुमच्याकडे पुन्हा येते, तुम्हाला थोडीशी विनंती, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया जे आहेत। अंजली ताई नमस्कार। एक मोठी अपडेट, महादेव गीते आणि अक्षयला मारहाण, ते लोक वाल्मिक कराडला मारहाण करतायत असं कळतंय। खोट्या केसमध्ये गुंतवल्याचा वाल्मिक कराडवर आरोप होतोय, आपली प्रतिक्रिया हवी आहे। नाही, कसं आहे की मला असं वाटतं की बीडमध्ये मोठ्या प्रमाणात अशा या वेगवेगळ्या टोळ्या आहेत, म्हणजे त्याच्यात असे गट बनवले जातात आणि प्रत्येक गट दुसऱ्या गटाच्या वर टोकाची भूमिका ठेवून लढतं, मारामाऱ्या करतं, खून करतात। हे एक नाही, अशी अनेक उदाहरणं आपल्या पुढे आता हळूहळू येत आहेत। त्यातलंच एक प्रकरण म्हणजे सुदर्शन गुळे आणि सुग्रीव कराड यांच्यामध्ये असलेली जी एनिमॉसिटी आपण म्हणतो, तर ते पण म्हणा, कायदा सुव्यवस्था कधीच म्हणजे आपल्याला दिसलीच नाहीये बीडमध्ये, त्याच्याचमुळे हे सगळं होताना दिसतंय। आणि हा जे महादेव गीते आणि या सगळ्याचं प्रकरण आहे ते तर गेले कित्येक महिने चालू होतं। तर मला असं वाटतं कदाचित त्यांनी नाश्ता करताना किंवा बाहेर आल्यानंतर अशी त्यांची ती मारामारी झाली असेल, पण मुळात मुद्दा असा आहे की या टोळ्या ज्या एक नाही अनेक आहेत, त्याच्यातल्या अजून खूपशा बाहेरच आहेत। म्हणजे सुग्रीव कराड म्हणा, तो गोट्या गीते म्हणा, ह्या सगळ्यांवर अजून काहीच कारवाई झालेली नाही। अच्छा, पण जेव्हा ही मारहाण होती हे सगळेजण, अंजलीजी हे सगळेजण जेलमध्येच आहेत, ही मारहाण होत होती तेव्हा पोलीस सुद्धा तिथे असतीलच, पण पोलिसांकडून सुद्धा काही कारवाई करण्यात आलेली आहे अशी काही अधिकृत माहिती आली नाही आतापर्यंत? नाही, पोलिसांना सुद्धा कदाचित भीती वाटत असेल, इतक्या टोकाची मारहाण हे लोक करतात, त्यामुळे त्याच्यात मध्ये कसं पडावं असा देखील त्यांना प्रश्न पडत असेल। पण मला तेच म्हणायचंय की ही अतिशय क्रूर माणसं आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या टोळ्या आहेत त्यांच्या, आणि आपापसात अतिशय टोकाचे वाद असल्यामुळे आणि स्वतःची दादागिरी आणि स्वतःचं जे दहशत आहे ती कशी करायची, त्याच्यासाठी आपण बघितलं आताच्या ज्या घटनेला जे संतोष देशमुख प्रकरणात पण चार्जशीट मध्ये आलेलं आहे की जर आपण आपली दहशत कमी झाली
तर आपल्याला भीक मागायची पाळी येईल, अशी त्यांची जी हे असते की आपली दहशत ही राहिलीच पाहिजे, यासाठी ते वाटेल ते करतात. अगदी अंजलीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय महादेव गीते, वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झालेली आहे आणि कराडने खोट्या केसमध्ये अडकवलं म्हणून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेखजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मेहबूबजी नमस्कार. एक मोठी अपडेट येते, गेले 3 महिने हे प्रकरण सुरू आहे. मात्र वाल्मिक कराड जो जेलमध्ये आहे त्याला आता महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून मारहाण झाली का, जुना वाद होता यांचा आणि ही मारहाण झाली असं समोर आलेलं आहे. आणखी एक मोठी अपडेट आहे. नाही, खरं तर ही मारहाण झाली असेल जेलमध्ये तर हे दुर्दैवी आहे. पण अक्षय आठवले आणि महादेव गीतेला खोट्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडनी अनेक वेळा गुंतवलेलं आहे. त्याच्यामुळे तो राग मनात धरून आपल्याला आज जे आपण जेलमध्ये आहोत ते वाल्मिक कराडनेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलंय. त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल. माझ्याकडे अधिकृत अजून माहिती नाही, पण तुम्ही जे नावं घेतायत आठवले आणि महादेव गीते, तर हे महादेव गीते आणि आठवले हे वाल्मिक कराडनी खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये पाठवलेली लोक आहेत. अच्छा, पण 2 कैद्यांमध्ये हाणामारी झाली असं समजतंय. कारागृहामधील सुरक्षा सुद्धा ऐरणीवर आली असा प्रश्न आहे, कारण की तिथे तेव्हा पोलीस सुद्धा असतातच ना, कर्मचारी असतीलच, पण त्यांनी सुद्धा मध्यस्थी केल्याची माहिती नाहीये. पोलिसाचा धाक राहिला नाही म्हणून तर आता बीड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढलेली आहे. कालच एक मस्जिदमध्ये देखील जिलेटिन ठेवून स्फोट घडवण्यात आला. सुदैवानं बीडला सध्या SP हे चांगले आहेत, ते चांगलं काम करतायत, पण खालची टीम जी आहे ती पूर्ण करप्ट असल्यामुळं मला वाटतं ते गुन्हेगारांवर त्यांचा काही वचक राहिलेला नाही. अगदी मेहबूबजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत होते आणि यानंतर आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेशजी नमस्कार. एक मोठी अपडेट, कारागृहामधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कैद्यांना आवरल्याचं पाहायला मिळत आहे. वाल्मिक कराडला जेलमध्ये मारहाण झाली अशी प्राथमिक माहिती समोर येते. हो, झाले काय तर थापड थुपड झाली. ते भगवान गीते म्हणून आहे, महादेव गीते, बापू आंधळे खून प्रकरणातले हे आरोपी आहे. तो बापू महादेव गीते आणि आठवले म्हणून एक मुलगा आहे. त्यांनी आतमध्ये काहीतरी झालं असेल, त्याच्यावरून मारहाण झाली ते गुले आणि वाल्मिक कराड. अच्छा, जुना वाद होता अशी सुद्धा माहिती आहे. आणि जेव्हा आता अन्य पक्षांच्या नेत्यांशी आपण बोललो तेव्हा पोलिसांचा जो पोरगा आहे त्यांनी म्हणजे फेसबुक लाईव्ह किंवा काय असं काहीतरी व्हॉट्सअपला टाकलं होतं किंवा माझा संबंध नसताना जाणीवपूर्वक मला बापू आंधळे यांच्या खून प्रकरणामध्ये अडकवण्यात आलंय. आता ते खरं आहे का खोटं ते पोलीस तपासामध्ये त्या ठिकाणी पुढे येईल. परंतु त्यांनी तसं करून नंतर तो सरेंडर झालेला आहे, का अटक केलेली आहे त्याला. अच्छा, पण तिथे तो त्यांनी मग मला वाटतं त्याचा राग मनात धरून किंवा काय करून, आणि विशेषतः बबन गीते विरुद्ध वाल्मिक कराड हे टोळी एकमेकाच्या विरुद्ध पहिल्यापासून अगदी खोट्या केसमध्ये अडकवल्याचा राग मनात धरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण अन्य पक्षांच्या जेव्हा नेत्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी असा प्रश्न उपस्थित केला की तिथे पोलीस सुद्धा असतात, पण पोलिसांचा धाकच नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. हॅलो, हा सुरेशजी, मला आवाज येतोय. अन्य नेत्यांशी जेव्हा बोलण्याचा प्रयत्न केला या संदर्भात तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे पोलीस सुद्धा उपस्थित होते, मात्र पोलिसांनी मध्यस्थी केली नाही, पोलिसांचाच धाक नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. ही पोलीस यंत्रणा आमच्या जिल्ह्यातली काय आहे हे वारंवार वरती सांगतोय. आता त्याची प्रचितीच यायला लागली. आता मुख्यमंत्र्यांना मंगळवारी बुधवारी बोलू. आता आज रमजान ईद आहे, काल पाडवा होता, सुट्टी आहे, त्याला बोलूया साहेबांना उद्या किंवा परवा. म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार आहात, बोलणार आहात? पोलीस दलाच्या बाबतीत सुद्धा काही कंप्लेंट्स आहेत ते आम्ही केलेले आहेत, पण ते आता जनरलच्या वेळेस अगदी सुधारणा करतो असं साहेब बोललेले आहेत. निश्चित. सुरेशजी, धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी.
आणि यानंतर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहिलं अनेक पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत, मात्र नेमकं काय झालं ते स्वतः सुरेश धस यांनीच आपल्याला सांगितलं असं पाहायला मिळालं. वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला सध्याची मारहाण झालेली आहे. जुना वाद होता असं समोर आलंय, पण आता सध्याची ताजी माहिती काय, पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे की नाही? नक्कीच कारागृहाच्या आवारात हा सगळा वाद झाला आहे. याबाबत कारागृहाचे जे अधीक्षक आहेत मुलांनी त्यांनी देखील इथे याबाबतची दखल घेतली आहे आणि आता ही जी घटना घडली आहे सकाळी या संदर्भात ती सगळी माहिती आम्ही वरिष्ठांना देणार आहोत आणि त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता ही जी मारहाण झाली ती धक्काबुक्कीच्या स्वरूपात होती किंवा आणखी काही गंभीर जखमी कोणी झालंय हे देखील अद्याप समोर आलेलं नाही, परंतु तशा पद्धतीचा काही वाद झाला नसल्याचं कारागृह प्रशासनाने सांगितलं की गंभीर कुठलेही कुणी जखमी नाहीये. मारहाण झाली आहे, धक्काबुक्की झाली आहे, ही घटना घडली याचं देखील म्हटलंय, परंतु आता या संदर्भाची सगळी माहिती वरिष्ठांना कळवणार असून त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसारच पुढील कारवाई केली जाईल असं कारागृह प्रशासनाने सांगितलंय. परंतु ही जी घटना घडली आहे ती गेल्या काही दिवसापासून आपण जर पाहिलं तर दादासाहेब किंडकर नावाचे जे आरोपी होते ते बीड जिल्हा कारागृहात होते आणि त्यांनी आपल्या जीवाला वाल्मिक कराडपासून धोका असल्याचं त्यांनी पत्र दिलं होतं. त्यानंतर त्यांना औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलं होतं, परंतु इतर जे आरोपी आहेत ते एकाच कारागृहात आहेत आणि यांच्या पूर्वीचे जे वाद आहेत, पूर्वीचे जे काही घटना घडलेल्या आहेत त्यावरून आता या कारागृहात देखील वाद होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगदी नाही, बरोबर आहे. आणि हे सगळे जे आरोपी आहेत त्यांच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे आधीचा जुना जो वाद होता, वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला जेलमध्ये मारहाण झाल्याची सध्या माहिती समोर आली आहे आणि महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून ही मारहाण झालेली आहे. का तर कराडने खोट्या केसमध्ये अडकवल्याचा राग होता आणि या रागामधून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. हे दृश्य आपण पाहतोय बीडमधून, ही बातमी आपण पाहतोय. कारागृहामधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कैद्यांना आवरल्याचं पाहायला मिळालं जेव्हा ही मारहाण झाली, हाणामारी झाली, मात्र अद्याप हे कारण अस्पष्टच आहे. उदय, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. ताजी माहिती घेत राहू.